इकडे आगामी विधानसभेसाठी भाजप 160 ते 170 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे। भाजपच्या कोर समितीच्या बैठकीत काही नेत्यांनी याबाबतची मागणी केल्याची माहिती आहे। या बैठकीमध्ये मित्र पक्षांच्या ताकदीवर सुद्धा मंथन करण्यात आलेलं आहे। 2019च्या विधानसभेवेळी भाजपने 164 जागा लढवलेल्या होत्या, मात्र यंदा माहितीमध्ये शिवसेनेपाठोपाठ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एंट्री मारली आहे, तर राष्ट्रवादीला 80 जागा हव्यात असा पुनरुच्चार अनेकदा छगन भुजबळ यांनी केला आणि त्यामुळे जागा वाटपावरून माहितीमध्ये सर्व आलबेल राहणार का हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान या बैठकीमध्ये नेमकं काय झालं आपण पाहतोय। भाजप 160 ते 170 जागांसाठी आग्रही आहे। 2019 साली भाजपने 164 जागा लढवलेल्या होत्या। जागा वाटपाचा निर्णय केंद्रीय पातळीवर होणार आहे असं सुद्धा कळतंय, मात्र भाजपकडून आतापासूनच अभ्यास सुरू करण्यात आलाय। विदर्भ मराठवाड्यामध्ये पक्षासमोर आव्हान असल्याचं मत एकंदरीतच बैठकीत मांडलं गेलंय।